वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार। आज आपण बनवणार आहे चटपटीत असा आणि झणझणीत शेंगदाण्याचा ठेचा। हिरव्या मिरच्या लागणार आहे। हिरव्या मिरच्या मी आता इथे जास्तीचा घेतलेल्या आहे। या उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाज्या नसतात तेव्हा साइड डिश म्हणून हा शेंगदाण्याचा ठेचा आपण आपल्या जेवणामध्ये या शेंगदाण्याचा ठेच्याचा वापर करू शकतो। त्यासाठी मी आता इथे 25 ते 30 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। जास्तीचा करून ठेवणार आहे त्यासाठी। या मिरच्या जरा मध्यम असतात, जास्त तिखटही नाही आणि जास्त फिकीही नाही। या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे। 1 वाटी शेंगदाणे एवढ्या मिरच्यांसाठी, त्यानंतर 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या, मीठ चवीनुसार आणि तळण्यासाठी तेल आपल्याला यासाठी लागणार आहे। आता आपण ही हिरवी मिरची जी घेतलेली आहे त्याची देठ काढून घ्यायची आणि मिरची चांगली भाजून घ्यायची आपल्याला तव्यावर। हा ठेचा जास्तीचा करून ठेवला तरी चांगला टिकतो, त्यामुळे जास्तीचा करून ठेवायला काहीच हरकत नाही। मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहे। याप्रमाणे ह्या मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहे। आता या काढून घ्यायच्या आणि याच तव्यामध्ये आता आपल्याला शेंगदाणेही भाजून घ्यायचे आहे। याप्रमाणे शेंगदाणेही चांगले भाजून झालेले आहे, काढून घ्यायची। आता आपल्याला हा ठेचा ग्राइंड करून घ्यायचा आहे। ग्राइंड करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घालायच्या आणि अगोदर आपल्याला मिरच्या जरा ग्राइंड करून घ्यायच्या आहे जाडसर, नाही तर मग त्या शेंगदाणे आणि मिरच्या एकत्र बरोबर ग्राइंड होत नाही। त्यासाठी मिरच्या थोड्याशा, अगदी थोड्याशा ग्राइंड करायच्या आहे। ग्राइंड करताना या मिरच्यांमध्ये आपण लसूणही घालायचं आहे, जेणेकरून तो चांगला ग्राइंड होईल। याप्रमाणे एकच फेर फिरवून घेतलेला आहे या मिरचीचा, जाडसर वाटून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे भाजून घेतलेले, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पुन्हा आता एकदा हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण जाडसर असा हा ठेचा ग्राइंड करून घेतलेला आहे। खूप असा बारीक वाटायचा नाही। तेल घालायचं आहे तापायला। तेल तापल्यावर त्यामध्ये आपल्याला आता हा ठेचा तळून घ्यायचा आहे। याप्रमाणे हा ठेचा आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे। हा शेंगदाण्याचा ठेचा छान असा तळून झालेला आहे। कोथिंबीर असल्यास कोथिंबीर घालायची।